Good morning. Welcome to IBF, Institute for Bright Future. तुमचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी एक नवीन इन्स्टिट्यूट आम्ही सुरू करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला अनेक एमिनंट फॅकल्टीजचा अनुभवी प्राध्यापकांचा सहभाग मिळणार आहे. त्यांचे नावं तुम्हाला हळूहळू रिव्हील होतील, त्यांच्या क्रेडेन्शियल्स तुम्हाला समजतील. ह्याच्यामध्ये जे शिकवणाऱ्या फॅकल्टीज असतील ते अनेक वर्षापासून अनुभवी फॅकल्टीज आहेत, ज्यांनी अनेक वर्ष शिकवलेलं आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांना 600 to 600+ मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते प्राध्यापक तुम्हाला इथे शिकवण्यासाठी अवेलेबल होतील. आम्ही एक नवीन बॅच डिक्लेअर करतो आहेत, जी निश्चय 23 या नावाने ओळखल्या जाणार आहे. निश्चय 23 म्हणजे 23च्या नीट एक्झाममध्ये ज्यांना स्कोअर करायचा आहे त्यांचा निश्चय सिद्ध करणारी ही बॅच असेल. तुम्हाला नीट 20 नीट 23च्या एक्झाममध्ये सक्सेस मिळवण्यासाठी ही बॅच असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आत्ता 11वी शिकलेले आहेत आणि 12वीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे. 11वी आणि 12वीच्या मध्ये फसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे. आता मी फसलेले हा शब्द का वापरतो? मुळात बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की फसलेले असा शब्द कसा वापरला सर तुम्ही. लक्षात घ्या, 11वीचा बराचसा भाग तुम्ही ऑनलाईन शिकलेला आहात आणि ऑनलाईन शिकत असताना तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील, काही कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नसतील. तर त्याच्यामुळे तो गॅप तुम्हाला ब्रिज करायचा आहे. न समजलेल्या कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या आहेत. ज्या समजलेल्या आहेत त्याच्याबद्दल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, ते फक्त रिवाईज होतील. परंतु जे काही कळालेलं नाही आहे ते शिकण्यासाठी इथे तुम्हाला ऑफलाईन क्लासेस उपलब्ध होतील. म्हणजे आमचा मॅक्झिमम प्रयत्न असेल तुम्हाला जास्तीत जास्त ऑफलाईन क्लासेसच्या द्वारे अवेलेबल करून द्यायचं आहे. आता मी मॅक्झिमम प्रयत्न हा का म्हणतो ह्याचं एक कारण लक्षात घ्या की शासकीय रेग्युलेशन्स, गव्हर्नमेंटचे काही रेग्युलेशन्स आले मध्ये काही दिवसासाठी. पुन्हा जर लॉकडाऊन आता होणार नाही असं आपण अपेक्षा ठेवू. जर लॉकडाऊन नाहीच लागलं, 100% लॉकडाऊन नाही राहिलं तर आपण 100% ऑफलाईन क्लासेस घेणार आहोत. परंतु जर बाय चान्स मध्ये कधी 2-3 दिवस छोट्या प्रकारचं लॉकडाऊन आलं तर त्या काळामध्ये आपण ऑनलाईनचा उपयोग, परंतु तो मिनिमाइज करणार आहोत, कमीत कमी करणार आहोत आणि ऑफलाईन आपण मॅक्झिमम घेणार आहोत. याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत? पहिली गोष्ट, आता तुम्हाला एक एक पॉईंट मी एक्सप्लेन करतोय आपण काय काय घेणार आहोत. एक म्हणजे 11चा सिलेबस, याची रिव्हिजन. 11 सिलेबसची रिव्हिजन घेणार आहोत. 11चा सिलेबस याची रिव्हिजन, 11 सिलेबसची रिव्हिजन घेणार आहोत. आणि जे चॅप्टर तुम्हाला समजलेले नाही आहेत ते तुम्हाला कंप्लीट आपल्याकडून पुन्हा शिकवले जातील. जे तुम्हाला समजलेलं आहे त्याच्यावर नाही. रिव्हिजनमध्ये 11च्या सिलेबसमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आपण इथे शिकवणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये एकही क्वेश्चन तुम्हाला अडला नको आहे, 11वीचा अडायला नको आहे. आता लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही कसं सांगताय? तर लक्षात घ्या की नीटच्या परीक्षेमध्ये साधारण 40% क्वेश्चन हे तुमच्या 11वीच्या सिलेबसवर बेस्ड असतात, 11वी बेस्ड असतात आणि 60% क्वेश्चन हे तुमचे 12वीच्या बेस्डवर असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला 11वीचे 40% क्वेश्चन तर गमवून चालणार नाही. आता नव्या पॅटर्नप्रमाणे 50 क्वेश्चन आलेले होते. 50पैकी साधारण 20 ते 22 क्वेश्चन, 20-22 क्वेश्चन हे तुम्हाला 11वी बेस्ड होते आणि 28 ते 30 क्वेश्चन हे 12वी बेस्ड होते. म्हणजे आपल्याला हे 20 क्वेश्चन पण सोडून चालणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपण 100% त्याचं रिव्हिजन घेऊ. जो चॅप्टर वीक आहे तो आपण कव्हर करू आणि त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस तिथे 11वीचा कव्हर केला जाईल. आता 11वीचा कव्हर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करू. प्रत्यक्ष क्लासरूममध्ये टीचिंग होईल, काही पार्ट आपण रेकॉर्डेड पद्धतीनं देऊ, काही पार्ट तुम्हाला DDच्या स्वरूपात देऊ आणि या पद्धतीनं आपण 11वीचा पार्ट कव्हर करू. 12वीचा मात्र कंप्लीट आपण ऑफलाईन पूर्ण सिलेबस शिकणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण शॉर्ट कमिंग करणार नाही आहेत. आता दुसरी गोष्ट आमच्याकडून तुम्हाला काय होईल? निश्चय, बॅचचं नावच आपण निश्चय दिलेलं आहे. तर शिक्षकांकडून काय काय निश्चय आहे? एक म्हणजे 100% सिलेबस कव्हरेज, 100% तुमचं सिलेबसचं कव्हरेज असेल. हा पहिला पॉईंट तुम्हाला मिळणार आहे, सिलेबस कव्हरेज 100%. नंबर 2 पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला DPPsद्वारे सराव करून दिला जाईल. प्रॅक्टिस बाय DPPs, डेली प्रॅक्टिस पेपर राहतील जे तुम्हाला
जे तुम्हाला रेग्युलर सोडवावे लागतील, तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि तिसरा पॉईंट जो असेल तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट होतील. मग त्याच्यामध्ये युनिट चॅप्टर वाईज टेस्ट होतील, त्याच्यानंतर युनिट वाईज टेस्ट होतील, त्याच्यानंतर युनिट वाईज, त्याच्यानंतर सिलेबसच्या पार्ट्सवर होतील. 100% सिलेबस, 50% सिलेबस, 25% सिलेबस, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टेस्ट, सरप्राईज टेस्ट, तुम्ही अभ्यास किती केला आहे हे चेक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टमधून, जेणेकरून तुम्हाला काम करायला लागणार आहे. कारण तुमच्या सहभागाशिवाय रिझल्ट येत नाही. आम्ही कितीही मेहनत केली, परंतु तुमचा जर का त्याच्यामध्ये सहभाग नसेल तर आमच्या 100%ला तुमचे 0% असतील तर रिझल्ट 0 येतो. आमच्या 100%ला तुमचे 100% असतील तर रिझल्ट 100% येतो. म्हणजे दोघांचंही कॉम्बिनेशन इथे आवश्यक असणार आहे. दोघांनी पण तो सिलेबस कंप्लीट करणं आणि पूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे. DPPs मिळतील तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे क्विजेस मिळतील, सरप्राइजेस मिळतील, टेस्ट होतील, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुमच्याकडून अटेम्प्ट केले जातील. 100% NTA टेस्ट बेस्ड आपण पेपर सेट करण्याचा प्रयत्न करू. नीटच्या दृष्टिकोनातून NCERTचं पुस्तक, NCERTच्या पुस्तकावरून आपण हे अभ्यास करणार आहोत. NCERTचं पुस्तक नीटसाठी आपल्याला जे 100% लागतं त्याही पद्धतीनं आपण तयारी करणार आहोत, जेणेकरून 23च्या एक्झामपर्यंत, 23च्या एक्झामपर्यंत तुमची 100% प्रिपरेशन झालेली असेल, आपल्याकडून पूर्ण प्रिपरेशन झालेली असेल. शेवटी बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव हेच तुमच्या यशाचं मेन कारण असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल रिॲक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बायोलॉजीमधल्या क्विजेस या माध्यमातून तुम्हाला सराव करायला मिळणार आहे. शिक्षकांकडून तुम्हाला 100% सहकार्य राहील. दुसरा एक इम्पॉर्टंट पार्ट राहणार आहे तो DDचा पार्ट राहणार आहे. DD म्हणजे डाऊट्स अँड डिफिकल्टीज. तर तुम्हाला शिकताना काही डाऊट्स येतील, काही डिफिकल्टीज असतील, तर ते डाऊट्स तुम्हाला एकतर इथे तुम्हाला क्लासरूममध्ये त्याचे सोल्युशन्स मिळतील. प्री अपॉइंटमेंट्स किंवा आपल्या प्री डिसाइडेड टाईम्सवर तुम्हाला टीचर अवेलेबल असतील, तुम्हाला क्लासरूममध्ये डाऊट्स मिळतील. नंबर 2, तुम्हाला व्हॉट्सॲप वगैरे इतर माध्यमातून, जे आजकाल नवीन कम्युनिकेशनचा पार्ट आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांशी संवाद साधू शकता. त्यांचे तुम्ही डाऊट विचारू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळू शकेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण संध्याकाळी वगैरे अभ्यास करत बसलेलो असतो किंवा दिवसा अभ्यास करत बसलेलो असतो, आपल्याला आता क्लासला येण्यासाठी वेळ नाही आहे. परंतु छोटा डाऊट आपल्याला असा आहे की तो क्वेश्चनमध्ये 2 ऑप्शन मला करेक्ट वाटत आहेत. विच वन इज करेक्ट? देन आय कॅन आस्क माय मेंटर, माय टीचर, अँड दे कॅन गिव्ह यू द करेक्ट रिझन व्हाय दिस आन्सर इज करेक्ट अँड व्हाय दिस वन इज नॉट करेक्ट. तुम्हाला बऱ्याच वेळा असं होतं की 2 ऑप्शन करेक्ट वाटतात, A आणि B बोथ आर सिमिलर अँड यू फाइंड देम exactly identical, or you say that both are right, but out of this one is right, one is wrong. मग त्याच्यामध्ये जो मायन्यूट हे आहे डिफरन्स आहे तो त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या टीचर्सची गरज पडते, तर ते टीचर्स अवेलेबल होतील. दुसरी गोष्ट, एखादा नवीन टाईपचा फिजिक्समध्ये न्यूमरिकल येतो की तो तुम्ही पहिल्यांदाच बघितलेला असतो, याच्या आधी तो कधीच बघितलेला नसतो, त्याच्यामधली ट्रिक तुम्हाला समजलेली नसते. ट्रिक रिव्हील झाली की तो क्वेश्चन तुम्हाला सुटतो. मग आपल्याला नीटचा पेपर फिजिक्सचा पर्टिक्युलरली ट्रिकी क्वेश्चन्सचा असतो आणि डिफिकल्ट क्वेश्चनचा नसतो. ट्रिकी आणि डिफिकल्ट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिफिकल्ट म्हणजे ज्याच्यामध्ये खूप अवघड कन्सेप्ट आहे, खूप वेगवेगळे हे आहेत, फॉर्म्युले वापरले, ते झालं डिफिकल्ट. तर डिफिकल्ट क्वेश्चन येत नाहीत. नीटला येणारे क्वेश्चन हे ट्रिकी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी हिडन इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्या पद्धतीने तो क्वेश्चन तुम्हाला सोडवावा लागतो. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस्ड. आता नीटचा पेपर जरी तुम्ही बघितला, पर्टिक्युलरली आता मी फिजिक्स शिकवतो म्हणून मी फिजिक्सबद्दल जास्त बोलतो. 50 क्वेश्चन होते गेल्या वेळेस. तुम्ही जर बघाल तर एक साधारण 40-45 क्वेश्चनमध्ये बरेच क्वेश्चन हे स्ट्रेट फॉरवर्ड होते. एक 10-5 क्वेश्चन असे होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरावे लागतील किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट. आणि गेल्या वेळेसचा पेपर नीट 2021चा पेपर हा आत्तापर्यंतच्या ह्याच्यामधला माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे फिजिक्सचा सगळ्यात इझी पेपर होता. तर आपण थोडंसं हायर तुमचा रोल पाहिजे आहे, म्हणजे तुम्ही शिकताय तर 100% तुमचं डेडिकेशन पाहिजे, 100% तुमचे एफर्ट्स पाहिजेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. 100% डेडिकेशन, एफर्ट्स, तुम्ही पूर्ण दिलेल्या काम तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे. तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठी त्याची मदत लागणार आहे. नंबर 2, डाऊट्स असतील तर अगदी फ्रँक डिस्कशन, मला हे समजलेलं नाही हे म्हणण्याची तयारी लागते. शिक्षकांना त्याचा राग येत नाही. फक्त रिझल्ट येण्यासाठी मला फ्रँक असणं आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सर हा पॉईंट मला डबल सांगा, इतकं म्हणण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे. नंबर 3, तुमचा स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे की मी हे करणार आहे, मला हे येणार आहे. हे ज्यावेळेस तुम्ही करू शकता तुमचा रिझल्ट येतो. बरोबर आहे? हा पार्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवा. नेक्स्ट जे आहे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे, हे स्टुडंटचा पार्ट आहे, पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स.
ओके. हां, आता राहिलं टीचर्सची मी रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलेली आहे, टीचर्स कसं निभावणार आहेत हे सांगितलेलं आहे, तुमच्याकडचं सांगितलेलं आहे. नेक्स्ट मी पुढचा पार्ट सांगणार आहे तुमच्या पॅरेंट्सकडून. पॅरेंट्सकडून तुमचं मॉनिटरिंग केलं जाणं आवश्यक असतं. पॅरेंट्स तुमच्याशी चर्चा करतील, तुमची प्रोग्रेस काय आहे, क्लासबद्दल माहिती विचारू शकतील, क्लासमध्ये विचारू शकतील. तर तुम्हाला 100% ती इन्फॉर्मेशन मिळत राहील की तुमच्या पाल्याची नेमकी प्रोग्रेस काय आहे, व्हॉट इज द प्रोग्रेस, तो त्या डायरेक्शनमध्ये जातोय तो करेक्ट आहे का, ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे, किंवा त्यानं काय प्रयत्न करायला पाहिजे, अथवा त्या मुलीनं काय प्रयत्न करायला पाहिजे, काय सुधारणा आवश्यक आहेत, ते आपण इथे इन्कॉर्पोरेट करू. ते टीचर्सचं. दुसरी गोष्ट आमच्याकडून काय दिलं जाईल तर करेक्ट वे ऑफ स्टडी. करेक्ट वे ऑफ स्टडी म्हणजे अभ्यास करण्याची करेक्ट पद्धत काय आहे. अभ्यास तर सर्वच जण करतात, पण 100% सक्सेस सगळ्यांना मिळत नाही. तर आपल्याला करेक्ट वे ऑफ स्टडी 100% आपण त्याच्यामध्ये प्रॉपर वेनं गेलो, म्हणजे मला ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणी पोहोचायचं आहे. डिस्प्लेसमेंट सेम असणार आहे, मी वेगवेगळे पाथ निवडले तर मला वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल करावे लागतील. तर मी जितका झिगझॅग पद्धतीनं जाईल तितका मला वेळ लागणार आहे, मी जितक्या ऑर्डर्ड पद्धतीनं जाईल माझं टार्गेट मला अचीव होईल. आता हे आपलं टार्गेट आहे 720, हे आपलं एक्झामचं टार्गेट आहे, इतके मार्क्सची आपली एक्झाम आहे, आपल्याला ह्यातलं मॅक्झिमम अचीव करायचं आहे. तर हे तुम्ही इथं आहात सध्या, इथून तुम्हाला इथपर्यंत जाण्यासाठी करेक्ट वे कुठला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन शिक्षकांकडून होईल. तुम्ही जात असताना अचानक तुम्ही थोडे भरकटताय, तुम्हाला ते कन्सेप्ट कळत नाही आहे, तुम्हाला टाईम जातोय, तुम्हाला पुन्हा राईट ट्रॅकवर आणण्याचं काम तुमचे टीचर्स करतील. तर त्याच्यामुळे टीचर कम्युनिटी हा तुमच्या यशामधला एक मेन फॅक्टर असणार आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पॅरेंट्सचं काम आहे आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे, त्यांना अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्य तुम्ही देताच, फक्त त्यांच्यावर मॉनिटरिंग करणे की त्यांना कुठे अडचण येते का, आणि त्या घरामध्ये त्यांचं कॉन्फिडन्स हे करणे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपण थोडंसं पाल्यांना कधी कधी आपण थोड्या प्रेशरमध्ये त्यांच्यावर प्रेशर लादायचा प्रयत्न करतो, तर ते न करता आपण त्याच्यावर मेहनत करू. हे तुमचं, आमचं आणि विद्यार्थ्यांचं तिघांचंही काम आहे. म्हणजे टीचर्सचं काम 25%, पॅरेंटचं काम 15% आणि राहिलेलं 60% हे स्टुडंटचं स्वतःचं काम असणार आहे की ज्यानं त्यांना पूर्णतः त्याच्यामध्ये यश मिळेल या पद्धतीनं त्यांनी करू शकतात. हा झाला एक पार्ट. म्हणजे पॅरेंटचा पण थोडासा रोल आहे, अगदीच टोटली तुम्हाला अलूफ राहता येणार नाही, कारण शेवटी पाल्य तुमचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते काम करावं लागेल. थोडंसं मॉनिटरिंग करा, बाकी काही म्हणजे तुम्हाला खूप काम करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे असंही नाही आहे, किंवा तुम्ही तुमच्या रुटीन कामातून एक 5 मिनिट वेळ काढा रोज. थोडंसं मॉनिटरिंग करा, बाकी काही म्हणजे तुम्हाला खूप काम करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे असंही नाही आहे, किंवा तुम्ही तुमच्या रुटीन कामातून एक 5 मिनिट वेळ काढा, रोजचं डिस्कशन करा, काय झालं आहे कसं काय नाही, चर्चा. संध्याकाळच्या वेळेस एक साधारण एक प्रत्येक फॅमिलीमध्ये सवय असते की संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवतात, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता, काही अडचण आहे का, काही तुला प्रॉब्लेम आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अंडर वन रूफ तुम्हाला इथे सर्व विषय देण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी फिरायची गरज नाही. एकदा तुम्ही आला, 4 लेक्चर्स 3 लेक्चर झाले, तुम्ही फ्री होणार आहात. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा एक्स्ट्रा टाईम काढण्याची गरज नाही आहे. तुम्ही ज्या लेक्चर्सला आलात त्या ह्याच्यामध्ये एकदा तो चॅप्टर घेतला, तो 100% कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये फॅकल्टीज व्हेरिएशन राहणार नाही, तेच टीचर तुम्हाला अवेलेबल असतील ज्यांच्याबरोबर तुमचं रॅपो जमलेलं आहे. वेगवेगळे टीचर्स वेगवेगळ्या चॅप्टरला वगैरे असं मिळणार नाही. एकच टीचर तुमचा मॅक्झिमम पार्ट कव्हर करून देतील, ज्याच्यावरून तुमचं त्यांच्याबरोबर ट्युनिंग चांगलं जमलेलं असेल. हा झाला मेन पॉईंट. तिसरी गोष्ट आहे ती, आपल्याला सर्वांनाच एका विशिष्ट दिशेनं काम करायचं आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या क्विजेस, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायला लावल्या जाईल, तुमच्याकडून मेहनत करून घेतल्या जाईल. तुम्हाला तिथे नो वे दॅट यू डोंट टेक एफर्ट्स, नो वे शॉर्टकट फॉर सक्सेस, शॉर्टकट टू सक्सेस. हां ठीक आहे, आपण थोडंसं ते स्मार्ट वर्क करू. म्हणजे बुलवर्क करण्यापेक्षा आपण विल डू ए स्मार्ट वर्क. बुलवर्क करण्यापेक्षा आपल्याला थोडंसं स्मार्ट काम करायचं आहे की परीक्षेत काय येतं त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य केलं जाईल. आता एक महत्त्वाची गोष्ट मला एक सांगायची, बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून एक केल्या जाणारी चूक मी सांगतो. तुमचा पेपर नीटचा पूर्ण NCERTच्या पुस्तकाच्या बेस्ड असणार आहे. आता हे NCERTचं पुस्तक,
पुस्तक एक वेल डिफाईन्ड सिलेबस असतो, पेपर याच्या आसपास या रेंजमध्ये येतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या रेंजमध्ये हा पेपर येतो, याच्या बाहेर पेपर येत नाही. ही एक मर्यादित दायरे के अंदर पेपर आने वाला आहे. आपण काय करतो, आपल्याला ती सिलेबसची एक्सटेंड कळत नाही, मग आपण वेगवेगळे पुस्तकं फॉलो करायला जातो आणि आपण आपला दायरा उगाचच विनाकारण वाढवून घेतो. ह्याच्यामध्ये काहीही या गोष्टीचा मला काही उपयोग नाही. हे जे मी करतोय त्याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून शून्य उपयोग आहे. ते फक्त काय म्हणता येईल, मेंटल सॅटिस्फॅक्शन, मी खूप अभ्यास केला होता हे दाखवण्यासाठी, पण त्याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काहीही उपयोग नाही. हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला हा 100% हा सिलेबस शिकणे आहे आणि त्याच्या 10-15% मला आसपास. आता तुम्ही म्हणाल की आसपास का, तर NCERTने काही गोष्टी हिडन दिलेल्या आहेत, प्रॉब्लेममध्ये दिलेल्या आहेत, काही ॲनेक्चर्समध्ये दिलेल्या आहेत, काही NCERTच्या ब्ल्यू ब्लॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर ती आपण बघून, म्हणजे आपल्याला जर 100% NCERT देते तर आपल्याला 115% आपल्याला अभ्यास करायचा आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्या मर्यादितच अभ्यास करायचा आहे. 21 आणि 20चा पेपर, 20 आणि 21चा पेपर बघितला तर पूर्ण NCERT बेस्ड क्वेश्चन आहे. मला एकही क्वेश्चन NCERTच्या बाहेरचा दाखवा, मी तुम्हाला चॅलेंज देतो. फिजिक्समध्ये बिलकुल बाहेर जात नाहीत. आणि NTA आल्यापासून पूर्वी, म्हणजे आता तुम्हाला मी परीक्षेचं स्वरूपाबद्दलही बोलतोय, तर पूर्वी CBSE कंडक्ट करत होतं हे एक्झाम, नीटची एक्झाम CBSE कंडक्ट करत होतं. त्यांना मर्यादा नव्हती, ते वेगवेगळे पुस्तकं रेफर करायचे. परंतु या गव्हर्नमेंटने एक NTA म्हणून सेपरेट एजन्सी फॉर्म केली आणि NTAला कंपल्सरी सांगितलेलं आहे की कुठलाही विद्यार्थी मेडिकलला लागला पाहिजे, पेपर तुम्ही असा सेट करा की तो फक्त NCERT बेस्ड असला पाहिजे, बाहेर जायची गरज पडू नये. त्याच्यामुळे 100% पेपर NCERT बेस्ड असेल. त्याच्यामुळे आधी आपल्याला NCERT कव्हर करायचे. मी म्हणतो ठीक आहे, 95% क्वेश्चन NCERTतले आहेत, ठीक आहे ना. 95% मार्क मिळवणं ही काय सोपी गोष्ट आहे का? तुम्ही 90%, 720चा 90% जर तुम्ही घेतला, ते मार्क्स किती होतात बघा, 648, 650 मार्क्स होतात. 90% जरी तुम्ही कव्हर करू शकलात तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्सची तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आपण एक 650+ असं टार्गेट ठेवलं तर आपण यश मिळवू शकतो, हे तुम्ही निश्चित ठेवा. टीचर्सकडून 100% सहकार्य राहील. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सर्व प्रकारचे तुमचे डाऊट्स क्लिअरन्स होतील आणि तुमच्या यशामध्ये आमचा खारीचा वाटा निश्चित राहणार आहे. जे तुम्हाला पाहिजे ते आमच्याकडून दिल्या जाईल. मला वाटतं आता हे इतकं डिस्कशन जे मी केलेलं आहे ते सफिशियंट आहे. फक्त आता निश्चय करा आणि तुम्हाला यश मिळवायचं आहे. हे निश्चय 23साठी करा, तुम्हाला यश मिळून जाईल. सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि माझं इथे लेक्चर संपवतो. धन्यवाद.